नमस्कार, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत. मी महाराष्ट्र प्रतिनिधी योगीराज राजू परदेशी. आपण आज पुणे शहरामध्ये पाण्याची टंचाई, पुणे महानगरपालिकेचे महापौर नागपूरताई यांनी एक दिवसाआड पाण्याची जी घोषणा केलेली आहे त्याविषयी माजी नगरसेवक आणि आत्ताचे पुणे शहर अध्यक्ष शिवसेनेचे तर हे यांनी पाहणी केलेली आहे. तर आपले तात्या आपल्या सोबत आहेत, वसंत तात्या मोरे यांच्याकडून आपण माहिती घेऊयात की जो हा टँकरच्या प्रमाणात पाणीचा जो प्रत्येक गावामध्ये जातोय तर याविषयी दररोज किती पाण्याचे टँकर इथून जात आहेत, पाणी पोहोचत आहेत का पुण्यासाठी, त्याविषयी आपण जाणून घेऊयात. तात्या, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे. आपण जी इथं भेट दिलेली आहे तर याविषयी आपल्या नजरेतनं काय आलंय आणि त्याविषयी आपली प्रतिक्रिया काय? मी आज सकाळपासून 6:30 वाजल्यापासून या पॉइंट वरती आहे. हा पद्मावती पॉइंट आहे. या पद्मावती पॉइंटची मी आणि पुणे शहरातील 9 पॉइंटची मी माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती. त्याच्यामध्ये ह्या एकट्या पद्मावती पॉइंट वरती रोज 500 टँकर पाणी जातं असं इथनं दाखवलं जातं. 500 पेक्षा जास्त, परंतु प्रत्यक्षात तो आकडा खोटा आहे. तो 500चा आकडा नव्हता. इथं 100च्या आसपास टँकरचा गोळ आहे रोजचा. कारण मी एका पेजवरती मोजलं तर 15 टँकर मला एका पेजवरती प्रत्यक्षात कालच्याला ज्यावेळेस मी डायरेक्टली कुणाला न सांगता आलो होतो त्यावेळेस एका पेजवरती साधारण 15 टँकर कमी होते. म्हणजे 1.5 लाख लिटर पाणी ते इथनं गेलंच नव्हतं, पण ते गेलं म्हणून दाखवण्यात आलं. त्याची बिलांना ती फाईल जाणार. म्हणजे एका पॉईंटच्या मागं जर 15 टँकर एक ठेकेदार मारत असेल तर इथं 3 ठेकेदार आहेत. म्हणजे साधारण 50-60 टँकर रोजचे ते म्हटले, 40-50 टँकर जर रोजचे म्हणले तर गफलत होतीये. ह्याची गफलत होतीये. शिवाय या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की बाहेरच्या बाजूला या टँकरच्या डाव्या हाताला उजव्या हाताला सी भिंत आहे. त्या भिंतीकडे सगळ्या दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत आतमधल्या बाजूला. मग ही दारू कोण पितं? तर मी इथल्या जे काय संबंधित अधिकारी आहेत त्यांना विचारलं. ते म्हणतात इकडं वस्ती आहे बाजूला, तिथली लोक. आता काय संबंध आहे का इथं? ही काय दारू प्यायची जागा आहे का वस्तीतल्या लोकांची? इथं येणारा टँकरचा ड्रायव्हर तो दारू पितो तो बाटली आतमध्ये टाकतो. आणि पुणे शहरामध्ये तुम्ही पाहिलं असेल रस्त्यावरती लोक मारतात. काल सुद्धा तुमच्या सहकारनगर भागामध्ये एक अपघात झाला. ड्रायव्हर फुल दारू पिलेला होता. मग या लोकांना इथं या गोष्टी नको करायला महानगरपालिकेच्या हातीमध्ये याच्यावरती कोण अटकाव आणणार? ब्रिज अॅनालायझरची मशीन इथं आणून ठेवली आहे, ती काही शोसाठी ठेवली का? इथं समोरच्या बाजूला कुठलाही कॅमेरा नाही. कॅमेरा आहे तो तिकडच्या बाजूला आहे. इथं 2 कॅमेरे आहेत, पुढच्या बाजूला फ्रंटच्या बाजूला कॅमेरा नाही. आज इथला टँकरचा जो पॉइंट आहे तो रोज संध्याकाळी 6:30 वाजता बंद होतो. आज जर तुम्ही पाहिलं ना तर आता 7:30 वाजून गेले, अजून टँकर भरणं चालू आहे. का? कोटा पूर्ण करायचा आहे. कोटा पूर्ण करायचा. 12 तास टँकरचा पॉइंट चालतो. आज तो 13 तास होऊन गेले तरी चालू आहे. मगाशी मी पाहिलं तर इथला कोटा पूर्ण करण्यासाठी पर्वती जल शुद्धीकरण केंद्रावरचे टँकर इथं होते, जे आता इथनं मोकळे पाठवले. बाहेरचे टँकर इथं तुम्ही बोलावताय आणि जो संख्या होती ती संख्या पूर्ण करायची. पण आता मी सुद्धा शिवसेनेच्या वतीने पाहणार आहे किती दिवस ही संख्या पूर्ण करतात. एक तर 50 लाख लिटर पाणी कात्रज, आंबेगाव, विलारवाडी, मांगडेवाडी, उंडरी, पिसोळी ह्या पट्ट्यामध्ये 50 लाख लिटर पाणी रोज टँकरच्या द्वारे पुरवलं जातं असं म्हणतात. मग या भागामध्ये, आमच्या भागामध्ये जर 50 लाख लिटर टँकरने पाणी पुरवठा होतो तरी पण आमच्या टँकरमध्ये किती लिटर? 10,000 लिटर. 10,000 लिटर असे 500 टँकर आणि 500 टँकर. 50 लाख लिटर पाणी जर नुसतं टँकरच्या माध्यमातून आमच्या भागाला जात असेल तरी सुद्धा आमचा भाग अजून कोरडा कसा काय? नळ पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून वेगळं पाणी जातं. टँकरनी 500 टँकर रोज. आम्ही सकाळपासून पाहतोय ना, इथं दुपारी 3:30 वाजेपर्यंत इथं 300-325 टँकरची कॅपॅसिटी झाली होती. 325 3:30 वाजता 325. म्हणजे मी म्हणलो सुद्धा जाताना इथं की हे मतदान प्रक्रियेगत होणार आहे. यांना सवय लागलेली आहे. जसं मतदान प्रक्रियेमध्ये कसं होतं, शेवटच्या 1 तासामध्ये गडबड होऊन जाते. जोरात. मग मला एक सांगा तात्या, आता आपण जी नोंदणी घेतलेली आहे
तर मी आता समोर पाहिला अधिकाऱ्यांकडून, तर साध्या पावतीवर ते नाव, नंबर आणि गाडीचा नंबर आणि ज्यांनी मागणी केली त्याचं नाव येतंय. मी आता त्याच्यात फोटो काढून घेतला मी एका ग्राहकाचा, ज्यांनी आपल्याला ऑफर केली आहे म्हणून पाण्याचा टँकर पाठवा. पण अशा साध्या कागदावरचं हे योग्य आहे का तात्या, याविषयी आपलं काय मत? ठीक आहे, पावत्यावर त्यांना मेसेज येतात, मेसेजवरून ते लोक टँकर पाठवतात, परंतु ह्या पॉइंटवरनं 500 टँकर पाणी जात नाही, हे माझं निरीक्षण आहे. मग ह्या जागेला ती नोंदणी आपल्याला कशी काय सापडणार तात्या? आज जग पुढं मोबाईलच्या माध्यमातून, कॅम्प्युटरच्या माध्यमातून झालं, या ठिकाणी कॅम्प्युटर वगैरे का नाहीये, नोंदणी का नाहीये? पाणी आता इथं पाणी थोडा वेळ थांबा, आता तुम्ही आहे ना हा पॉइंट पूर्ण झाला नाही की त्याच्यावर कॅमेरा मारा, किती पाणी वायाला जातं बघा. आज सकाळपासून एवढं पाणी मी वायाला जाताना बघितलेलं इथं. मी सकाळी जे अधिकारी इथं आले होते त्यांना मी एक साधी सिंपल आयडिया दिली की तुम्ही आता पावसाळ्यामध्ये हे सगळं काढून टाका, प्रॉपरली काँक्रिटीकरण खालच्या बाजूला पूर्ण दिशेने करा, आणि तिथं खालच्या बाजूला जर जागा असेल तर तिकडे एखादी टाकी बांधा 20,000 लिटरची, आणि त्या इथनं जे पाणी हे वायाला जे जातं ना पाणी गटरात चांगलं ह्याच्यात जातं, जाईल. पिण्याचं पाणी आहे हे गटरात जाते, ते पिण्याचं पाणी गटरात जाण्यापेक्षा त्या मागच्या टाकीत जाऊ द्या आणि त्या टाकीत समोरच्या गार्डनला पुरवा. तरी होऊ शकतं. गार्डनला जे पाणी जातं तुमचं ते पिण्याचं पाणी जाते, हे पाणी जाऊ दे ना गार्डनला. हे वेस्ट पाणी पुणे डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आम्ही चौकशी केली, कॅमेरा तिथपर्यंत येऊन गेलेत, पण ते जे पाणी जे वाया जातं हे झळकलेलं किंवा याच्यामध्ये ते गटारीत जातं, आणि त्या गटारीचं पाणी त्या पद्मावतीच्या ओढ्यामध्ये जातं, म्हणजे ते पाणी वेस्ट होतं आणि वाया जातं. 100%. आज पाण्यासाठी वनवन आपण फिरतोय, मग याच्यासाठी आपण काय पुढं कार्य आपलं करणार? मला मी या सगळ्या बाबतीमध्ये आजचा दिवस माझा हा अभ्यासच चाललाय. उद्या 2 दिवसांमध्ये मी परत रामटेकडीच्या पॉइंटला जाणार आहे. इथं जे 500 टँकर आहेत ना तेच 500 टँकर रामटेकडीला सुद्धा आहे. आता आम्ही रामटेकडीला व्हिजिट करणार आहे. जर या शहरामध्ये रोज कमीत कमी 1.5 कोटी लिटर, कमीत कमी 1.5 कोटी 1.5 लिटर कोटी लिटर पाणी कॉर्पोरेशनचं टँकरच्या द्वारे पुरवठा. या टँकर माफी आहे नाहीत का शहरात? या शहरामध्ये टँकर माफी आहेत. 1.5 कोटी लिटर पाणी जर टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा, कसली स्मार्ट सिटी हो तुमची? याला स्मार्ट सिटी म्हणतात का पुण्याला? 1.5 कोटी लिटरचे टँकर जर तुमच्याकडनं रोजच्या रोज जातं, 1000 टँकर 3,000 टँकर झाले, बाकीचे प्रायव्हेट वाल्यांचे वेगळे, कशाला गावं समाविष्ट करून घेतली उराव येण्या देण्याची? गावं समाविष्ट जाते, गावांना तुम्हाला पाणी पुरवायला लागते. गरज नसताना हाय ते आम्ही 1997 साली आमचं कात्रज महानगरपालिकेत समाविष्ट झालं. 1997 नंतर आज 29 वर्ष झाली आम्हाला, अजून आमचा पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. 29, 30 वर्ष आमचा पाणी पुरवठा सुरळीत होत नाही, आणि तुम्ही अजून आमच्या शेजारची 8 गावं घेतली महानगरपालिकेत, त्यांना कधी पाणी येणार? हे जे काय नाही, महानगरपालिकेचं हे अपयश, ह्या सत्ताधाऱ्यांचं हे अपयश आहे. हे पाणी पुरवूच शकत नाही. 1.5 कोटी लिटर पाणी म्हणजे जोक नाहीये. 1.5 कोटी लिटर पाणी टँकरच्या माध्यमातून जर शहरातल्या लोकांना तुम्हाला पोहोचवावं लागेल, मग नक्की हा टँकर इथून गेला, यांच्याकडे मॅपिंगच नाही. काय इथून सांगितलं ना की उंडरी पिस्तुलच्या विहिरीत इथे लिहिलं जातं, 20 नाही विहिरीमध्ये 20 टँकर पाठवतायत अशी पुणे डिजिटल मीडियाला माहिती मिळाली. बिरानवाडी विहीर, मांगळेवाडी टाकी, असे पत्ते यांचे. बरं, ह्यांचा टँकर तिथं पोहोचतोय का नाही बघायला काय? याच्यामधल्या माझ्या माहितीनुसार हे सगळे 60 ते 70 टँकर आहेत. त्या 60 ते 70 टँकरला 50% जास्त टँकरला मॅपिंगच नाहीये. त्यांना जे GPS मॅपिंग कंपल्सन आहे, हे GPS मॅपिंग आहे त्या टँकरला नाहीये. GPS मॅपिंग असतं तर तुम्ही मॅपिंग करू शकता, पण होतच नाही ते, त्या गोष्टी होत नाही. आज 13-14 तास जर तुम्ही टँकरने पाणी पुरवठा करताय आणि हे आता दाखवताय, हे कोणाला दाखवताय? गरज नाही. याविषयी आपण कोणता आवाज उचलणार आहोत? 100% हे मला सगळीकडच्या माहिती आहे. उद्या मी ह्याच्यामध्ये इथं कारवाई करायला लावणार आहे. इथं लोक मुळात महत्वाचा विषय आहे की दारू का पिले जाते टँकर, आणि इथनं मागच्या बाजूला जे काय मी काल पाहिलं त्याच्यामध्ये जे काय टँकर कमी होत होते ते टँकर आताचे टँकर, त्याच्यामध्ये मी बरीच तफावत होते की आज टँकर इथे एवढे आले. आता तुमच्या माहितीनुसार आज पुणे डिजिटल मीडियाला माहिती मिळाली की पद्मावती विभागामधून जितके टँकर जात आहेत
तर तुम्ही म्हटले पर्वती मधले सुद्धा तिकडचे टँकर आणून इथं भरून आता घेतात, गेले ना मोकळे, त्याची नोंद सुद्धा यांनी इथं केलेली असेलच. 100% आज जे इथनं मोकळे गेले ना आता ते तिकडचेच होते. पण मागणी काय तुमची आहेत का की कागदावर न घेता यांना कॅम्प्युटर द्यावं? आज आपण सकाळी- डिजिटलच्या माध्यमातून पुढे चाललो आहेत आणि हे कागदोपत्री चाललेत, म्हणजे याच्यात असं वाटत नाही गोळेत म्हणून. सकाळी मी इथंच पुढे साहेब आले होते जे याचे इन्चार्ज आहेत, त्यांनाच म्हटलं की तुम्ही ॲटोमायझेशन करा ना टँकरचं. हे तिथं टँकर भरला तर तिथून हाका मारतो, तिथून सांगतो ते पोराला 3 नंबर बंद करा, 3 नंबर 4 नंबर बंद करा. तो तिथं बटन दाबसपर्यंत पाणी व्हायला जातं. मग तुम्हाला त्याला सेन्सर बसवता येत नाही का? सेन्सर तुम्ही बसवू शकता टाक्यांना किंवा याला. टाकी भरत आली की जसं आपण बंद झालं टॉयलेटला पाहिजे. जातो, बरोबर आहे. टॉयलेटला गेल्यानंतर आपण काही टॉयलेट ॲटोमायझेशन असं असतं की टॉयलेटच्या समोर माणूस उभा राहिला, ते आपोआप दरवाजा उघडतो, बंद तुम्हाला होतो. माहिती आहे ना, 9,000 लिटरचा आहे. राईट टाइम तो बरोबर तेवढ्या टायमिंगला तो तेवढ्या सेकंदाला तो बंद झाला पाहिजे पॉईंट. असं ॲटोमायझेशन करता येत नाही का तुम्हाला? आपली मागणी आहे. मग 100% माझी तीच मागणी आहे, इथे ॲटोमायझेशन करा. ॲटोमायझेशन करून सगळं CCTV खाली आलं पाहिजे. इथं जे काय मॅन्युअली केलं जातं हे मॅन्युअली न करता याला सुद्धा कुठंतरी तुम्ही रिटर्नमध्ये त्याच्यावर कम्प्युटराईज केलं पाहिजे हा सगळा विषय. धन्यवाद.